मित्रांनो आम्ही काल आलो कोल्हापूरनं आलो आम्ही शिरोड्याला राहायसाठी आणि आम्ही हे सर आहेत यांचं गेस्ट हाऊस आहे इथं आम्ही राहिलेलो आहे. सर आपलं नाव काय? माझं नाव गुणाजी आमरे, आजू आमरे मला म्हणतात. बर ही सगळी जागा तुमचीच आहे? हो, ही जागा आमचीच आहे, स्वतः मालकीची आहे. बरं तुम्ही आमच्या मागं बघू शकताय. मागं अगदी रूमपासून 1 ते 2 मिनिटाच्या अंतरावरतीच समुद्र आहे. चालत जरी गेला तरी तुम्हाला समुद्राचा आवाज झोपल्यानंतर इथे येतोय. एवढ्या जवळ समुद्र आहे आणि हे छोटेसे इथे रेंट हाऊस आहेत, पूर्णपणे सेपरेट आहेत. आपल्याकडे राहण्याची वगैरे काय सोय आहे आपल्याकडे? हा, राहण्याची सोय आहे की नाही? राहण्याची सोय आहे. तुम्ही जेवणाची पण सोय तुम्ही इथं करून देताय? जेवणाची मालवणी पद्धतीने आणि म्हणजे तुमच्या पारंपरिक पद्धतीने तुम्ही जेवण बनवून देताय इथं? हा, बरोबर आहे. बरं, म्हणजे समजा एखादा पर्यटक लांबून आला तर तुमच्याकडे राहण्याची पण सोय आहे, खाण्याची सोय आहे, सर्व प्रकारची सोय आहे आपल्याकडे. बरोबर आहे. ठीक आहे. आणि ह्या जागेचं नाव काय तुम्ही म्हटला? जागेचं नाव ऍक्च्युली बघायला गेलं तर शिरोडा म्हणून आहे आणि शिरोडा वेळागर हे पूर्वीचं नाव आहे. आधी वेळागर होतं? शिरोडा वेळागर. हा. आता काय नाव आहे या जागेचं? आता या जागेला बऱ्यापैकी 2000 मध्ये एक जर्मनी पर्यटक आला होता आणि त्याने मला नकाशा दाखवला की ह्या जागेचं नाव आहे पॅराडाईज बीच म्हणून. मग नंतर मी ते स्वतः म्हणून प्रसिद्धीस आणलंय. बरं, म्हणजे तुम्हाला विदेशी पर्यटकांना येऊन तुम्हाला सांगितलं की या जागेचं नाव काय आहे? त्याने नकाशा मला दाखवलाय. बरं. आणि नकाशा दाखवल्याच्या नंतर महाराष्ट्रात पण पॅराडाईज बीच असं एक आहे असं त्याने मला सांगितलं. त्यामुळे मी काय केलं की जे पॅराडाईज बीच होते त्या बीचचं मी नाव ठेवलं होतं की माझ्या हॉटेललाच नाव ठेवलं होतं की पॅराडाईज बीच रिसॉर्ट. परंतु रिसॉर्ट म्हटलं तर त्याला फॅसिलिटी चांगल्या लागतात आणि त्याचे फॅसिलिटी पण बऱ्यापैकी करावे लागतात. परंतु म्हणून मी पॅराडाईज बीच रिसॉर्ट हे नाव कॅन्सल केलंय. पॅराडाईज बीच हॉटेल म्हणून होतं नाव. मग ते तर पूर्ण बीचच करून टाकलंय की पॅराडाईज बीच फेमस झालंय. आणि आज जे कुठे भारतात म्हणा जगातले म्हणा कुठेही जरी पर्यटक आले तरी ह्या लोकांना सगळ्यांना पर्यटकांना माहीत आहे की हे पॅराडाईज बीच म्हणून प्रसिद्ध झालेले आहे. आणि आता त्या हॉटेलचं नाव मी पण बदललं आहे आणि सगळीकडे पॅराडाईज म्हणून मी आता माझ्या हॉटेलचं नाव ओशियन ब्ल्यू असं ठेवलेलं आहे. पण आपले जे आता हे रेंट हाऊस आहेत ना, याचं भाडं काय आहे आपल्याकडे? भाडं याचं नॉर्मली भाडं आहे. ऑफला आमचं 1000 ते 1500 रुपये आणि सीझनला थोडाफार म्हणजे दिवाळी म्हणा, डिसेंबर म्हणा, न्यू इयर म्हणा अशा प्रकारचे जरा थोडंसं भाडं थोडंसं वाढलं जातं. बरं, म्हणजे सीझन वाईज भाडं आहे? होय, सीझन वाईज भाडं आहे. बरं. आणि इथं जवळपास बघण्यासारख्या कोणत्या गोष्टी आहेत इथं? जवळपास बघण्यासारखं यशवंतगड किल्ला आहे. यशवंतगड किल्ला आहे काय? आणि गणपतीचं पण मंदिर आहे, रेड्डी गणपतीचं प्रसिद्ध गणपतीचं मंदिर आहे, वेतोबा मंदिर आहे आणि तेरेकोल किल्ला पण आहे. तेरेकोल किल्ला पण आहे. इथनं जवळपास म्हणजे किती जवळ अंतरावर आहे? सगळं जे एरिया आहे ते फक्त 10 किलोमीटर मध्ये आहे. कुठेही जरी गेला तर हे सगळे स्पॉट 10 किलोमीटरच्या आत आपल्याला पडतात. बघा म्हणजे मित्रांनो, तुम्ही जर लांबून इथं बघण्यासाठी आला तर जवळपास 10 किलोमीटरच्या अंतरावरती सगळे स्पॉट तुम्हाला पाहण्यास मिळतील. एवढं काय लांब नाही, कारण हे थोडंसं जवळपास गोव्याच्या आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवरती येते. बरोबर आहे. गोव्याला जायला येत नाही, मला वाटतं किती वेळ लागेल गोव्याला? जर इथं स्टे करून गोव्याला जाणार असतील फिरायला, म्हणजे तुमच्याकडे स्टे केलाय आणि गोव्याला फिरायला जाणार असतील 10 मिनिटं लागणार, तर 10-15 मिनिटाच्या अंतरावरती महाराष्ट्र आणि गोवाच्या बॉर्डरवरती ही जागा आहे. बघण्यासाठी एकदम चांगलं आहे. तुम्ही इथं येऊन राहून तुम्ही अनुभव घेऊ शकताय. नारळीची पूर्ण बाग आहे जवळपास. नारळीच्या बागेमध्येच यांचं गेस्ट हाऊस आहे. ठीक आहे. समोर तुम्हाला रेड सँड दिसत्या, म्हणजे वाळू वगैरे आहे. इथं समोर बीच आहे, समोरच बीच आहे. 2 मिनिटाच्या अंतरावरतीच बीच आहे. असं लांब वगैरे काय नाही की आपण राहायचं एकीकडं आणि बीच असतो एकीकडं, ते ट्रॅव्हलिंग करावं लागते, परत पार्किंगचे चार्जेस सगळा प्रॉब्लेम होते. यांचं तसं नाही मित्रांनो. इथं कसं आहे, यांच्या रेस्ट हाऊसच्या समोरच बीच आहे. तुम्ही झोपेतून उठून बाहेर आला का तुम्हाला समोर डायरेक्ट समुद्र दिसतोय. पाण्याचा आवाज येतो रात्री. ऍक्च्युली मी पण अनुभव केला. रात्री आम्ही झोपल्यानंतर आम्हाला पाण्याचा आवाज येत होता. आणि तर स्कुबा डायव्हिंग जर करायची असेल किंवा पॅराग्लायडिंग जर करायचं असेल तर ते आपल्याकडे अवेलेबल आहे. ठीक आहे. यांच्याकडे ते पण अवेलेबल आहे. आम्ही करून देऊ शकतो ते सगळं, काय प्रॉब्लेम नाही. जर तुम्ही इथं येणार असाल, आपलं कॉन्टॅक्ट नंबर वगैरे काय? माझं 94 23 30 52 43 9423305243. तुम्ही जर इथं हा व्हिडिओ बघून तुम्ही जर येणार असाल तर तुम्ही ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. मी डिस्क्रिप्शनमध्ये यांचा नंबर, नाव, पत्ता, फोन नंबर वगैरे सगळं मी टाकून देतो. आणि तुम्ही आम्हाला ते वेतोबाचं काहीतरी सांगत होता. वेतोबाचं ते काय म्हणला तुम्ही? वेतोबा हा नवसाला पावणारा देव आहे आणि लोक बऱ्यापैकी तिथे लोक दर्शनाला जातात आणि प्रसिद्ध मंदिर म्हणून ते ओळखले जात आहेत. बर,
तिथं काय तर ते चप्पल पण बनवतात ना? हा, त्याची चप्पल बनवतात. त्याला महिन्याला एक चप्पल लागते आणि ते चालत चालत आणि खरोखर म्हणजे बघण्यासारखं आहे. आणि जेव्हा चप्पल त्यांना बदलतात आणि दुसरं चप्पल देतात, ते पूर्वीचं चप्पल पूर्णपणे झरलेलं असतं आणि ते दुसरं चप्पल नवीन जेव्हा देतात ते पण एक महिन्याच्या नंतर चप्पल बदललं जातं. झरलं जाते म्हणजे चप्पल काय होती चप्पल म्हणजे ऍक्च्युली? जसं आपण झिजतंय रियालिटी मध्ये त्याचा वापर कोण काय करत नाही. तर मित्रांनो, ही एक कमालीची गोष्ट आहे. तुम्ही विचार करा, म्हणजे चप्पल किती दिवसाने बनवली जाते? चप्पल 1 महिन्याने एक चप्पल लागते. 1 महिन्यामध्ये एक चप्पल बनवली जाते आणि ती एका महिन्यामध्ये पूर्णपणे झिजत्या. म्हणजे याचा तुम्ही विचार करू शकता. आणि ऍक्च्युली काल मी तिथे एक तुम्हाला माशाचं हाड दाखवलं होतं. मला वाटलं मित्रांनो ते पाठीचं हाड आहे, पण ते दादांनी आता मला सांगितलं की ते ऍक्च्युली डोक्याचं हाड आहे माशाच्या. ते किती दिवसापूर्वी ते तुम्हाला सापडले का काय झालं होतं? काय स्टोरी? आम्हाला बीचवर सापडलं होतं आणि आम्ही ते सोडून जाणार, खराब होणार म्हणून ते पर्यटकांना दाखवण्यासाठी आणि ते समजवण्यासाठी. वेल फिश आहे हा, देव मासा म्हणतात त्याला मराठीत, वेल फिश. हे कळायला पाहिजे म्हणून ते लोकांना दाखवण्यासाठी आम्ही ते ठेवलेलं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर इथं येण्यासाठी इंटरेस्ट असाल तर तुम्ही यांच्यावर कॉन्टॅक्ट करू शकता. एकदम पूर्णपणे सेफ जागा आहे. कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम इथं नाही. तुम्हाला राहण्याची, खाण्याची सोय आहे. आंघोळ, गरम पाणी, चहा, नाश्ता सर्व इथं बनवून देतात. फक्त तुम्हाला इथं येणं आणि व्यवस्था गोष्टी आहेत ना, ह्या गोष्टी तुम्ही बघू शकताय. तर मी तुम्हाला आता थोडं मी सिनेमॅटिक दाखवतो तुम्हाला. मी रूम पण दाखवतो आतनं. ते माशाचं हाड आहे ते पण दाखवतो. आणि चला मित्रांनो, तुम्हाला ते माशाचं मी हाड दाखवतो. तुम्ही बघू शकताय. हे कुठं तुम्हाला सापडलं होतं? हे समुद्रावर सापडलं होतं, एकदम सडलेलं. हे बघा, हे तुम्ही हाड बघू शकता. याची साईज बघा केवढी आहे. जरासं तुम्ही त्याच्या जवळ जाऊ, म्हणजे बघितल्यानंतर लक्षात येईल. संपूर्ण हे डोक्याचा भाग आहे. हा लहान पिल्लू होता. हा, म्हणजे माशाचं पिल्लू होता. देव मासा, याला वेल फिश म्हणतात. बर. हे त्याचं डोकं आहे, हे त्याचं मणका आहे. बर. ह्याची साईज ना, हे पाठीमागचे मणके असतात ना. बर. आणि हे डोक्याचा भाग आहे. बर. आणि जो फिश मेलेला समुद्रात, बर, तो एकदम सडलेला होता आणि ते सडलेला असल्यामुळे आम्ही तो आणून इकडे ठेवलाय. कारण पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी, त्यांना पर्यटनात वेल मासा, देव मासा हा कसा असतो आणि त्याचा प्रकार काय असतो तो समजण्यासाठी आम्ही हे इथे आणून ठेवलेलं आहे. बर. पर्यटक त्याच्यावर जी तुम्ही हाडाच्या डोक्याची साईज बघू शकता. जरासं जवळ उभा आहे त्यांच्या, म्हणजे बघ थोडंसं लक्षात येईल. हे बघा, हे अगदी माणसाच्या बॉडीपेक्षा मोठं आहे. हे बघा, हा मणका आहे. बघा, हा मणका असतो ना, हा माशाचा मणका आहे. हे लहान पिल्लूचा आहे. बरं. अजून ह्याच्यापेक्षा मोठा असतो ना, हा खूप मोठा, एवढा असतो असा मणक्याची साईज. म्हणजे तोंड पण एवढं असतं, मोठं एवढं असतं. ही लहान आहे. ही डोक्याची साईज आहे. ही डोक्याची साईज, वरचा जो भाग असतो ना, तो भाग आहे. हे थोडंसं मी जवळ घेतो. हे बघा तुम्ही, केवढं मोठं हाड आहे डोक्याचं हाड आहे. हा मणका आहे. हे ऍक्च्युली पर्यटन ज्या वेळेला येतील त्यावेळेला त्यांना बघण्यासाठी हे ठेवलेलं आहे. अशा गोष्टी आपल्याला बघायला मिळत नाही सहसा. मित्रांनो, माशाचं हाड आहे ना, हा मासा तुम्हाला म्हणजे मेलेला मासा सापडलाय. हा सर, हे जो मासा आहे ना, तो समुद्रात गेले कित्येक वर्ष सडलेला होता. बर. आणि त्याचे पाठ संपूर्ण विभागलेले होते. बर. ते पाठ आम्हाला मिळाले ना, आम्हाला कळलं की ते देवमाशाचं हाड आहे म्हणून. बर. आम्हाला कळल्याच्या नंतर आम्ही ते काय केलं, जे पर्यटक येतात, म्हणजे मासा कसा असतो, काय असतो, त्याचं पाठ कसं असतो, बर, समजण्यासाठी आम्ही हे इथे लावलेलं आहे. म्हणजे मेलेला मासा पाण्यातनं वाहून आला होता. मेलेला होता ते. बर. आम्ही ते लोकांना पाहण्यासाठी, म्हणजे देव मासा काय असतो, कसं असतो त्याच्यासाठी. मित्रांनो, तुम्ही विचार करू शकता, एवढं मोठं माशाचं डोकं, आणि ते पण हे पिल्लू होतं म्हणतात. हे पिल्लू होतं. खूप लहान होतं. हे त्याच्यापेक्षा खूप मोठं असतो. खूप म्हणजे खूपच लहान होतं हे. ठीक आहे सर. आणि हे त्यांचे फार्म हाऊस आहेत. तुम्ही छोटे छोटे बघू शकताय. तुम्हाला एक मी रूमचा सिनेमॅटिक दाखवतो. ही पाठीमागपर्यंतची जी नारळीची बाग वगैरे आहे, सगळं आपलंच आहे. हे आपलं आहे, पाठीमागे दुसऱ्यांचं आहे. बर. हे बघा मित्रांनो, ही रूम आहे. एक छोटी फॅमिली किंवा मोठी जरी असली, एक 5 ते 6 लोक आरामात इथं राहू शकतात. खूप म्हणजे खूप छान आहे. बाहेर बसण्यासाठी जागा केलेल्या आहे. हे बघा, लाईट ऑन करा. हे रूम केलेला आहे, अगदी छान आहे. हे बघा, इथं हा बेड आहे. तुम्ही बेडवरती जरी बसला तर बेडवर नाही, बघा हा बाहेर तुम्हाला दिसणार समुद्र. म्हणजे एवढी चांगली सोय आहे इथं.
आणि ह्या साईडला बाथरूम वगैरे आहे, वॉशरूम आहे. एक फॅमिली आरामात राहू शकत्या, काही प्रॉब्लेम नाही. पूर्णपणे सेफ आणि चांगली जागा आहे. हा व्हिडिओ बघून जर तुम्ही इथे येणार असाल तर यांना कॉन्टॅक्ट करा नक्की. जागा तुम्ही बघा. तर चला मित्रांनो, तुम्ही जर इथे येण्यासाठी इंटरेस्टेड असाल तर तुम्ही सरांना कॉन्टॅक्ट नक्की करा, कॉल करा. मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत सर्वांना माझ्याकडून राम राम.